KNH न्यूज 24. रक्तरंजित घोडेगाव गोळीबार प्रकरणातील मयत नितीन शिरसाठ यांच्या अंत्यविधीसाठी जमला लाखोंचा जनसमुदाय. अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे दिनांक 12 फेब्रुवारी 2026 रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा व अब्रूचे लक्तारे वेशीला टांगणारी घटना घडली. जुन्या वादातून घोडेगाव येथे गँगवार होऊन गावठी कट्ट्यातून बेछूट गोळीबार झाला व त्यामध्ये नितीन शिरसाठ हे ठार झाले व हल्लेखोरातील सूरज फुलमाळी हा देखील गंभीर जखमी झाला आहे. ह्या प्राणघातक हल्ल्यानंतर जखमी अवस्थेत मयत नितीन शिरसाठ यांना उपचारासाठी अहिल्यानगर येथील साईदीप हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते, पण तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. दिनांक 13 फेब्रुवारी रोजी नेवासा तालुक्यातील वांजोळी या ठिकाणी मयत नितीन शिरसाठ यांचे पार्थिव आणले असता त्यांचे कुटुंबीय व समर्थकांनी प्रचंड हंबरडा फोडला. अनेकांना अश्रू अनावर झाले, कारण एक सच्चा भीमसैनिक म्हणून ते सर्व परिचित होते. तसेच नितीन शिरसाठ हे शिंदे सेनेच्या माथाडी कामगार विभागाचे जिल्हाध्यक्ष देखील होते. त्यांच्या अंत्यविधीसाठी जिल्ह्याभरातून व बाहेरून देखील त्यांचा चाहता वर्ग समर्थक लाखोंच्या संख्येने उपस्थित होते. 13 फेब्रुवारी रोजी रात्री 8:30 ते 8:45च्या सुमारास त्यांच्या वांजोळी या गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले व लाखोंचा जनसमुदाय पाहावयास मिळाला. त्यांच्या अशा जाण्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये एक कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे. परंतु हा हल्ला फक्त एका व्यक्तीवर झालेला हल्ला नसून हा हल्ला थेट अहिल्यानगर जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था यावर झालेला हल्ला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये नजीकच्या काळात दररोज कुठे ना कुठे असे प्रकार घडत आहेत. गुन्हेगारांना कायद्याची भीतीच राहिली नाही व पोलीस प्रशासनाचा त्यांच्यावर कुठलाही वचकच राहिला नाही असे दिसून येतेय. मयत नितीन शिरसाठ यांच्या घटनेमध्ये थेट हॉस्पिटलमध्ये सुद्धा उपचारादरम्यान सुद्धा 2 टोळ्या एकमेकांविरुद्ध भिडत असतील तरी कायद्याचे राज्य यालाच म्हणायचे की अहिल्यानगर जिल्हा गुन्हेगारांचा बालेकिल्ला म्हणायचे, असाच प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. नेवासा तालुका, घोडेगाव, सोनई परिसरात अनेक टोळ्या सक्रिय आहेत. गावठी कट्टे घेऊन राजरोसपणे फिरणे, हल्ले करणे अशा घटनांमध्ये वाढ तर आहे व यांना नेमकी आश्रय कोणाचा हा गंभीर प्रश्न अजूनही प्रलंबित आहे. मयत नितीन शिरसाठ यांच्यावर हल्ला करणारे काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे घोडेगाव परिसरात तणावपूर्ण वातावरण आहे. आता या वाढत्या गुन्हेगारीला लगाम लागणार की नाही हे पाहणे महत्त्वाचे आहे. KNH न्यूज 24 साठी प्रवीण गायकवाड, अहिल्यानगर.